वळूयात पुढच्या बातमीकडे। दक्षिण मुंबईतील उड्डाण पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। सिंदूर म्हणजेच पूर्वीच्या कर्नाक पुलाचं आज उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। मुंबईकरांचा प्रवास आता गतिमान होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। कर्नाक पुलाचं आज लोकार्पण, मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील हा पूल आता या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। मुंबईकरांचा प्रवास आता गतिमान होणार आहे। मस्जिद बंदर येथून पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये या पुलाचं लोकार्पण होणार आहे। हा ब्रिज 2 आठवड्यांपूर्वी बनून तयार झाला होता, मात्र त्याचं उद्घाटन झालं नव्हतं, तर आज त्याचं लोकार्पण होणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, दक्षिण मुंबईतील उड्डाण पुलाचं आज लोकार्पण होणार आहे, किती वेळात लोकार्पण होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर 10-11चं टायमिंग दिलेलं होतं, मात्र आता आपण बघतोय की अजूनही तयारी सुरू आहे। महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते इथे आता पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। अभिजित बांगर स्वतः इथे उपस्थित आहेत जे पाहणी करतायत। मात्र आपण जर बघितलं तर 2022ला महापालिकेने हा पूल पाडला होता। खरं तर हा पूल जो आहे हा 125 वर्ष जुना असा पूल होता, ब्रिटिश कालीन हा पूल होता आणि त्यावेळेचे जे आपले तत्कालीन बॉम्बेचे जनरल होते त्यांच्या नावावरनं या पुलाचं नाव कर्नल असं ठेवलेलं होतं। मात्र आता कर्नाक पुलाचं हे नाव जे आहे ते सिंदूर असं ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर जी सिंदूर ऑपरेशन जे भारताने राबवलं होतं त्यानंतर त्या नावावर एक समर्पित करायचं म्हणून या पुलाचं नाव आता कर्नाकच्या ऐवजी सिंदूर असं ठेवण्यात येतंय। आपण जर बघितलं तर हा पूल जो आहे तो 342 मीटर लांबीचा आहे, तर 15 मीटर रुंदीचा असा आहे। 1.5 मीटर पूर्वेला आणि पश्चिमेला असा दोन्हीला जोडणारा हा पूल आहे। खरं तर डिमेलो रोड आणि मोहम्मद अली रोड याला जोडणारा हा रोड अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो। यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती देखील आता टाळता येणार आहे मुंबईतली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर हा पूल जो आहे हा अनेक जी तारखा ज्या उद्घाटनाच्या होत्या त्या समोर येत होत्या, मात्र आज अखेर या पुलाला उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला पाहायला मिळतोय। याआधी आपण जर बघितलं तर या तारखांच्या गोंधळामुळे, उद्घाटनाच्या तारखांच्या गोंधळामुळे मनसे आणि ठाकरेंनी इकडे आंदोलन देखील केलेलं होतं। मात्र एकंदरीतच आज जर आपण बघितलं तर पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी अत्यंत सुबक अशी सजावट देखील केलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर माझ्या मागे आपल्याला दृश्याद्वारे दिसत असेल तर ज्या पद्धतीने सजावट केली आहे त्याच पद्धतीने ओपनिंगसाठी देखील तयारी जी आहे, उद्घाटनासाठीची जी तयारी आहे ती देखील पूर्ण झालेली पाहायला मिळते आणि महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सगळे इथे उपस्थित आहेत। त्यामुळे लवकरच आता काही अवधी राहिलेला आहे, काही क्षणांचा अवधी खरं तर राहिलेला आहे आणि हा पूल आज जो आहे तो लोकार्पणास सज्ज होणार आहे। मस्जिद बंदर स्टेशनला लागून हा पूल आहे, त्यामुळे हा पूल आहे तो अतिशय मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असा हा पूल मानला जातो। नक्कीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्या संदर्भात काय माहिती आहे? कधीपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील? अद्यापपर्यंत काही माहिती खरं तर मिळालेली नाही आहे नीलम। मात्र काही वेळात अर्धा ते पाऊण तासात मुख्यमंत्री इथे पोहोचतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। असं असलं तरी जी टायमिंग आहे, जी वेळ आहे ती 11ची दिलेली होती। 11 वाजायला वेळ आहे, अजून एक नाही म्हटलं तरी 1 तास बाकी आहे आणि या 1 तासामध्ये आपण बघितलं तर ते कधीही कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील अशी माहिती सध्या मिळते। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।